दिनेश आज रात्री जेवणात काय खाणार असं नवऱ्याला प्रेमाने विचारलं, पण मध्येच मुलींनी उत्तर दिलं की मम्मा आज पावभाजी बनव. मग काय, दिनेशच्या आवडीचं बघू नंतर कधीतरी मुलीसाठी पावभाजी बनवायला घेतली. फ्रीजमध्ये जेवढ्या पण भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या बाहेर काढल्या, चिरून स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्या. आता तुम्ही चक्क पावभाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी बघत आहात. जर हा व्हिडिओ बायका बघत असतील तर एकदा नक्की ट्राय करा. नवरा तुमच्यावर जाम खुश होईल. अशा प्रकारे पावभाजी ही बनते. आणि जर हा व्हिडिओ जेंट्स लोक बघत असतील तर ही रील तुमच्या बायकोला शेअर करा आणि बनवायला सांगा. असो, मी कुकरमध्ये माझ्या भाज्या शिजायला टाकलेल्या आहेत आणि दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कच्चा टोमॅटो, आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतली. आणि आता तेलामध्ये ही सगळी जी पेस्ट आहे टोमॅटो आणि आलं लसूणची ती चांगली परतून घेत आहे. आणि इथे आता मी वापरणार आहे सुहानाचा पावभाजी मसाला. याने आपल्या भाजीला 4 चांद लागणार आहेत. खूप टेस्टी भाजी लागते. पावभाजी मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे आपल्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये टाकून घेऊया आणि यालासुद्धा एक थोडीशी तरी येईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं ना. आता दुसरी कढई ठेवली मी आणि त्यामध्ये आता मी माझ्या ज्या भाज्या शिजलेल्या आहेत ना त्याची प्युरी परतून घेणार आहे. कढईत तेल टाकायचं आणि फक्त तेलात 10 मिनटं ही प्युरी चांगली भाज्यांची परतून घ्यायची. म्हणजे याचा जो भाज्यांचा वास असतो ना तो सगळा निघून जातो आणि भाजी खूप चवदार आणि टेस्टी लागते. मग आता हे सगळं झालं की आपल्या ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपण सगळी भाज्या ॲड करून घेऊया. थोडंसं पाणी टाकायचं कन्सिस्टन्सीनुसार आणि वरतून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर चिरून टाकायची. आपली पावभाजी रेडी आहे. खमंग असा वास सुटला आहे. मुलगीसुद्धा वाट बघत आहे. आणि मी आता इथे दुसरीकडे तव्यावरती पाव गरम करून घेतलेत आणि त्यावर थोडंसं बटर किंवा मग तूप तुम्ही टाकू शकता, जे की ऑप्शनल आहे. आणि पावभाजी रेडी आहे. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच फॉलो करून घ्या. आजच्यासाठी इतकंच. चलो बाय.